परिवहन मंत्री या ठिकाणी प्रताप सरनाईक यांच्या परस्पर जी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक नसताना सुद्धा आज या ठिकाणी 16% दरवाढ झालेली आहे. ते खऱ्या अर्थानं जनतेवर घातलेला हा घाट आहे असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. परिवहन मंत्र्यांच्या परस्पर जर अधिकारी निर्णय घेत असतील तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला ते कदापि सहन होणार नाही आणि म्हणून याचा धिक्कार करण्यासाठी आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीनं आज या ठिकाणी चक्काजाम आंदोलन आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा डेपोसमोर या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. आणि यापुढे जर महाराष्ट्राचं गेंड्याचं कातडं पांघरल्या सरकारला याची जाग जनतेची येत नसेल तर प्रत्येक तालुक्यातली एकही बस या ठिकाणी प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातल्या डेपोतली एकही बस शिवसैनिक त्या ठिकाणी हलू देणार नाहीत असा इशारा या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग म्हणून या ठिकाणी करीत आहे. काय भूमिका शिवसेनेला आज आक्रमक झालेले आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख संपूर्ण महाराष्ट्राला आदेश दिलेल्या पदाधिकाऱ्यांना की एसटी दरवाढ केलेल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळाचा कुठलीही बैठक न घेता अरेराव पद्धतीने त्यांनी भाडे वाढवलेलं आहे 15%. त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना पुरुष मंडळींना फिरणं मुश्किल झालेलं आहे. लाडली बहिणीच्या निवडणुकीच्या मतं घेतले पण त्यांच्या सुद्धा योजना बंद करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने आमचे सर्व जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली या सोलापूर एसटी स्टँडवरती मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे. पण जोपर्यंत भाडेवाढ कमी करत नाही तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एकही एसटी आम्ही बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा परिवहन मंत्र्याला देत आहोत. त्यांचे जिल्हा